जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात महामार्गालगत असलेले मोठमोठे खड्डे बुजवण्यासंदर्भात नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी प्रशासनाला अल्टिमेटम देऊन देखील प्रशासनाने ते खड्डे न बुजवल्याने अखेर वैशाली अमित पाटील व नगरसेवक नितीन सपके यांनी स्वखर्चाने ते खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला. काल रात्रीच्या सुमारास त्यांनी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून ते खड्डे बुजवून घेतले. यामुळे जळगावकरांना मोठा दिलासा मिळणार असून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारकांना खड्ड्यांच्या त्रासातून मुक्ती मिळणार आहे. आकाशवाणीतले हे खड्डे आम्ही बुजवतोय स्वखर्चातून. मी आणि नितीन दादा आम्ही स्वखर्चातून हा खड्डा बुजवतोय. त्याचप्रमाणे इच्छादेवी चौकातही जो मोठा खड्डा पडलेला आहे तो आम्ही बुजवणार आहोत. आमचे आदरणीय मंत्री गिरीश भाऊ महाजन, आमचे कर्तव्यदक्ष आमदार राजमाव भोळे, तसेच आपले पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे पण आम्ही या संदर्भात तक्रार केली होती. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना इंटिमेशन दिलं, पण त्यांनी कुठलीही कारवाई केली नसल्यामुळे, कुठलीही हालचाल आम्हाला दाखवली नसल्यामुळे आम्ही स्वखर्चाने आज हे खड्डे बुजवण्याचं काम करत आहोत. यश म्हणण्यापेक्षा हे आम्ही जनतेच्या सेवेसाठी काम करत आहोत. जनतेची गैरसोय आमच्याने बघितली जात नाहीये, त्यामुळे आम्ही ही सोय करत आहोत. वैशाली अमित पाटील, प्रभाग क्रमांक 13. इच्छादेवी चौकापासून तर इकडे शिव कॉलनी पर्यंतचे जे गड्डे मोजले होते त्याच्यामध्ये जवळपास 450 ते 500 गड्डे मोजले होते असं आमच्या कानावर आलेलं होतं. त्यामुळे आम्ही आज पाहणी केली असताना पेट्रोल पंप जो आहे इच्छादेवी चौकामधला, तिथे इतका मोठा जीवघेणा गड्डा पडलेला आहे की त्याच्याकडे प्रशासनाचं बिलकुल दुर्लक्ष आहे. खूप मोठा अपघात होण्याची शक्यता त्याच्यात वाटतो, म्हणजे शक्यता नाकारता येत नाही. तो सुद्धा गड्डा आम्ही आमच्या माध्यमातून खड्डा बुजवण्याचं काम आम्ही करणार आहोत. अगदी सुस्तावलेलं प्रशासन म्हणता येईल. त्यांना काय म्हणावं हेच शब्द आम्हाला समजत नाहीये. त्यांचं त्यांच्या नाकारतेपणामुळेच आम्हाला कदाचित हे सुचलं असेल की आम्ही लोकांच्या सेवेसाठी सदरचे काम करायला पाहिजे, म्हणून आम्ही एक स्वखर्चाने काम करत आहोत. नितीन प्रभाकर सपके, प्रभाग क्रमांक 13. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वेळोवेळी रस्त्यांचे विषय घेऊन आणि खास करून या चौकातल्या रस्त्यांचे विषय घेऊन आंदोलन करत आलेले आहे. या ठिकाणी मी प्रशंसा करेल, अभिनंदन करेल वैशाली पाटील ताई यांचे की त्यांनी या ठिकाणी हे काम हाती घेऊन प्रशासनाची वाट न बघता स्वखर्चाने पूर्ण करून दाखवलं. आणि एक आदर्श नगरसेवक कसा असावा हे जुन्या नगरसेवकांना सुद्धा त्यांनी या ठिकाणी धडा दिलेला आहे की काम कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि आपला जो मतदार राजा आहे त्याच्या प्रती कशी प्रामाणिकता दाखवली पाहिजे. चांगल्या कामाचं नेहमीच कौतुक होतं. त्याचा पक्ष कोणताही असो त्याचा काही फरक पडत नाही. या ठिकाणी चांगलं काम ताईंनी केलंय, त्यांचं नेहमीच प्रशंसा करू आणि नेहमीच त्यांनी जिथं जिथं चांगलं काम केलं त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. पण दुःख या गोष्टीचं आहे की प्रशासनाने ताईंनी अल्टिमेटम देऊन सुद्धा हे काम केलं नाही. ताईंनी त्यांच्या नेत्यांकडे तक्रार केली, नेत्यांनी प्रशासनाला जाब विचारला, तरी सुद्धा या प्रशासनाने ढिसाळ पद्धतीनं झोपून राहण्याचं या ठिकाणी सोंग केलं आणि हे काम केलं नाही. आणि अक्षरशः माती खातंय प्रशासन या ठिकाणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण अक्षरशः मातीने लिपापोती केली होती. ती माती या ठिकाणी काढून प्रॉपर कॉन्क्रीटने ताईंनी इथं काम केलेलं आहे.